चला सन्माननीय पंडितजी भोईर आपण यायचं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि आपण देणार आहोत चंदनला ती म्हणजे मॅचची ट्रॉफी. चला मॅच ऑन करा. सराव करायचं नाहीये ही पूर्व सूचना मी सामना सुरू करण्या अगोदर तुम्हाला देतोय. आपण लगेच शतशी लावून घ्यायचंय. 2 बॅटर्स मैदानात पाठवून द्यायचे. टीम जोवेली सन्माननीय पंडितजी भोईर आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तयार आहेत जे वितरित करतील मॅचची ट्रॉफी मिस्टर चंदनला. विथ द बॉल देखील तितका चांगला खेळ आणि विथ द बॅट सुद्धा जबरदस्त बॅटिंग. स्वरांश 11 घाटलेगाव या संघाकडून एक चांगला खेळ करताना चंदनला तुम्ही पाहिलं आणि त्याला आपण वितरित करत आहोत मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. थँक्यू. तर घाटलेगाव हा गतविजेता संघ होता. तर गतविजेता असताना तो दबाव आजच्या या पहिल्या सामन्यामध्ये जाणवला का? तसं जाणवलं नाही, कारण की आमची पोरं रेग्युलर प्रॅक्टिस करतात आणि रोज मैदानात जाऊन हजेरी देतात की प्रॅक्टिस करतात बॉलिंगची बॅटिंगची. आणि असं वाटलं की खूप स्कोर होईल, पण बॉलिंग चांगली टाकली आमच्या बॉलरनी, त्यासाठीचा. मुख्यत्वे खेळण्यासाठी काय आवडते? रबर बॉल क्रिकेट की टेनिस बॉल क्रिकेट? तुला स्वतःला वैयक्तिक प्रश्न विचारला तर टेनिस बॉल क्रिकेट. ऑल द बेस्ट. वेळ आपल्याकडे कमी आहे आणि सामना देखील सुरू होतोय. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. हे होते चंदन ज्याला मिळतो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि पुढच्या सामन्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत ओमकारजी शेट्टे आणि त्यांच्यासोबत असतील सिद्धीजी बाबे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मनीष, धन्यवाद राहुल भोईर. दोस्तों लौट चलते हैं पौसाली क्रिकेट के रंग. महेश ठाकरे और राजनौली स्पोर्ट्स के संग में मुकाबला होने जा रहा है. आई गावदेवी सापाडे बनाम जेवेली स्पोर्ट्स के बीच में. टॉस को जीता है सापाडे ने और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया. ऑन फील्ड अंपायर मुन्ना पठान और उनके साथ अंपायर गुप्ता. बहुत ही मैच्योर्ड अंपायर है अंपायर गुप्ता. और जय पवार जेपी ग्रुप जेपी पैनल. जय पवार की तो बात ही अलग है. इसीलिए तो मैं अक्सर कहता हूँ कि क्रिकेट में भावेश पवार, कमेंट्री में सुनील पवार, अंपायरिंग में जय पवार और फिल्मों में ललिता पवार. tenniscricket.in के माध्यम से आप YouTube पे सारा टेलीकास्ट देख रहे हैं. ये वो वेबसाइट है जिन्होंने एक ऐसा कीर्तिमान बनाया है जो टेनिस दुनिया में शायद ही कोई उस संग मील को छुए. संतोष नानेकर, गौरव सावंत और उनके सभी टेक्निकल टीम इस क्रेडिट के हकदार हैं. डिज़र्व किया है उन्होंने. इसीलिए मैं उन्हें मिरेकल ऑफ टेलीकास्ट का अजूबा कहता हूँ. बहरहाल खेल की शुरुआत होती हुई दोनों ओपनर बीच मैदान पे आते हुए. गेंदबाजी के लिए अतुल पाटिल को लगाया गया है, जबकि दोनों बैट्समैन 12वां खिलाड़ी जोवेली टीम का 12वां खिलाड़ी प्लीज आपको कमेंट्री बॉक्स में आना है. करण धुले और रोशन धुले. 2 धुले मैदान पे, जबकि मैदान बरसात से धुल चुका है. आज बारिश आ जा रही है. Karan Dhule on strike, 2 openers on the ground. Karan Dhule and Roshan Dhule. It's going to be Atul Patil open the bowling attack. You are watching the mega event of rubber cricket. Let Nityanand Thakre Cup 2022 from Rajnoli historical cricket ground. A lovely atmosphere here. पहली गेंद अतुल पाटिल बैकफुट पे चले गए. गेंद को पंच किया, बल्ले पे पूरी तरह नहीं आई क्योंकि दूर से खेले थे वहाँ पर. गेंद जब तक मिड ऑफ में फील्ड होती हुई 1 रन बनाया करण धुले ने. करण धुले का खाता खुला. जोवेली स्पोर्ट्स 1 रन बिना किसी विकेट के. फील्डिंग में दूर दूर तक फील्डर हैं. डीप बैकवर्ड स्क्वायर, एक मिड विकेट. काऊ कॉर्नर में एक खिलाड़ी है. वाइडिश लॉन्ग ऑन है. लॉन्ग ऑफ भी थोड़ा वाइडिश है. डीप एक्स्ट्रा कवर है. पॉइंट है और स्विंग करने की कोशिश. लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद वाइट. 2 पे पहुंचा स्कोर जोवेली स्पोर्ट्स का. इसके बाद जो मुकाबला है 5 टीम मध्ये ड्रॉ केला जाईल. विनर्स मध्ये इस मर्तबा तान दिया आसमान में, फेंक दिया गेंद को शॉर्ट आर्म पुल के अंदाज में.
मिड विकेट बाउंड्री के ऊपर 6 रन। ओमकार क्या कहेंगे रोशन स्ट्रोक? यासाठीच खरं तर त्याला ओळखलं जातं, बॉलच्या मेरिटनुसार बॅटिंग करणं आणि क्रिकेटचा एक अद्भुत क्लास रोशन धुळे या नावामध्ये, आणि तो सध्या झळकतोय पहिल्याच बॉलवरती षटकारानं आगाज केलाय। अतुल पाटिल, इस मरतबा एलिवेशन नहीं है, पूना बुल्डाना शॉट खेलना चाहते थे, मिड विकेट पे बल्ले का मुंह जल्दी बंद हो गया, गेंद चली गई कवर पॉइंट पे। जाना चाहते थे पूना, पहुंच गए बुल्डाना। 1 रन और आता हुआ स्कोर में। जोवेली 9 रन बिना किसी विकेट के टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई आई गावदेवी स्पोर्ट्स सापाडे के सामने। तर कॅप्टननं पोचायचं टीम राजनोलीचे कॅप्टन। त्यानंतर आपण पाहिलं मागचा सामना स्वरांश घाटलेगाव, आणि त्याआधी आपण सामना जिंकताना पाहिलं DS टेंबिवली या मैच हो क्या शॉट है, खींच के मारा है मिड विकेट पर। बाएं हाथ के बैट्समैन जब इस तरह के शॉट खेलते हैं तो आंखों में जज्ब हो जाते हैं। जाजिबुल नजर शॉट। दोन्ही राजनोली टीमचे कॅप्टन एक एक सामना ज्यांनी जिंकलाय त्यांनी यायचंय, आणि त्यानंतर DS टेंबिवली आणि मागचा सामना जिंकणारे स्वरांश घाटलेगावचे कॅप्टन। आणि चालू मॅच मधील विजेता संघ असं नाव आहे, पाहिजे बाय कोणाला मिळतीये। कमाल का शॉट, खरबूजे को देख के तरबूजे ने भी रंग बदल दिया। करण धुले का कड़क शॉट। नाही, करण धुळे मोठं नाव आहे सर, अगदी ॲज अ आयकॉन म्हणून देखील त्याची वर्णी लागते, आणि बदलापूरचा युवराज म्हणून या नावानं या खेळाडूला ओळखलं जातं। डावखुऱ्याचा फलंदाज षटकाराने रोशननं सुरुवात केली, आता करणच्या बॅटमधनं आलाय। टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजेच सध्याच्या घडीला आपण पाहता 15। आणि बदलापुरातील एकमात्र असं संघ सर जोवेली, जो ठाणे असेल, रायगड असेल, कर्जत असेल किंवा वांगणी, जो बदलापूरचा परिसर सगळ्याच विभागात खेळतो। बॅक टू बॅक हा दुसरा फटका, हा देखील जाईल सीमा पार 4 धावा। काय म्हणाल भावे सर, जी बॅटिंग सध्या करण धुळे करतोय? बिल्कुल, बहुत स्ट्रॉन्ग बैट्समैन दिख रहे हैं ऑन साइड के। बहुत जल्दी अपने आप को पोजीशन किया, गेंद के लाइन के अंदर आए, गेंद को उन्होंने खेल दिया बैकवर्ड स्क्वायर बाउंड्री के बाहर 4 रन। इस चौके की मदद से स्कोर तेजी से बढ़ता हुआ 19 रनों पे पहुंचा है बिना किसी विकेट के। आप मुकाबला देख रहे हैं सापाडे बनाम जोवेली। देखिए, सापाडे टीम ने भी केंद्रीय मंत्री चषक में बहुत बढ़िया परफॉर्म किया था, ये भी बड़ा नाम है, और यही कारण है कि जोवेली के जो बल्लेबाज हैं उनको पता है कि एक अच्छा टोटल रखना होगा। महंगे साबित हो रहे हैं अतुल पाटिल। इस मरतबा स्लाइस करने की कोशिश, मोटा सिरा लेकर गेंद स्क्वायरिश थर्डमैन पे गई, ऑन दी अप खेला था 1 रन। देखिए, ऑन दी राइज जब आप शॉट खेलते हैं ओमकार, तो आप गेंद के करीब होना चाहिए, आपका सिर काफ़ी स्थिर होना चाहिए। 1 ओवर की समाप्ति, धमाकेदार शुरुआत, 20 रन बिना किसी विकेट के जोवेली। चांगली झाली आहे सुरुवात। पहिल्या षटकामध्ये अतुल जो टीमचा स्ट्रायकर बॉलर होता, एकही विकेट त्याच्या खात्यात नाहीये। 2 षटकार आले, 1 चौकार आला, आणि धावफलक जर स्कोर कार्डवरती आपण पाहिलं तर ते मात्र जाऊन पोहोचलंय 20 धावा धावफलकावर। आणि रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅटमधली कल्याण बेल्टमधली सापाडे देखील एक अशी टीम आहे ज्यांना रबर बॉल क्रिकेटचा हंगाम एक ट्रॉफीनं सुरू केला। फर्स्ट ऑफ एक ट्रॉफी ही टीम जिंकून आली आहे, त्यामुळे तो आत्मविश्वास देखील असेल टीम सापाडे या संघाकडे। मजा येईल मॅचला। ओमकार, एक बात है कि भिवंडी क्रिकेट में राजनौली क्रिकेट ग्राउंड पे मैच हो रहा है, महेश ठाकरे का शो है, राजनौली का शो है। आप देखिए, बाउंड्रीज भी बहुत अच्छी है, फुल ग्राउंड है, यहाँ पर बैट्समैन को बहुत कुछ दिखाने के लिए मिलता है, गेंदबाज को कुछ करने के लिए होता है। नहीं तो अधिकांश बार हम देखते हैं कि या तो थर्डमैन नहीं रहता है, तो फाइन लेग नहीं रहता है, डिक्लेयर जोन रहता है, लेकिन ये खासियत है इस रबर बॉल टूर्नामेंट की। भिवंडीचं तुम्ही कोणतंही मैदान घ्या, तुम्हाला चौफेर फटकेबाजी आणि ती संधी मिळते, आणि बॉल तैयार होतो। ओव्हर नंबर 2 विकी मडवी। ओ बढ़िया गेंद, देखना है क्या कुछ हुआ है। गुडलैंड पे टिप्पा खाने के बाद अंदर की जानिब कटी थी, अंपायर का अब जाकर बाई का इशारा। 21 पे पहुंचा है स्कोर। विकी मडवी
को मोर्चे पे लगाया गया है। अब सामना करेंगे रोशन धुले। करण धुले बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। ऑन साइड के फील्ड को काफ़ी फैला दिया गया है। ऑफ स्टंप से बहुत ज़्यादा बाहर गेंद दूसरे मोहल्ले में चले गए वाइट। 1 रन और आता हुआ 22 रन। अंपायर गुप्ता बहुत ही अनुभवी अंपायर हैं। मुन्ना पठान की बात ही अलग है। बड़े बड़े स्पर्धाएं और बहुत दूर दूर तक जेपी पैनल के असिस्टेंट। अच्छी गेंद नीचे रह गई थी, बैठ गई थी। यही कारण है रबर बॉल क्रिकेट में कि कभी कभी गेंदें स्किट होती है। राइट आर्म राउंड स्टंप जाते हुए इस मरतबा बैकफुट पे जाके खेलने की कोशिश। अच्छी लंबाई की गेंद थी, बल्ले के अंदर लगी है। चुरा लिया है तुमने जो रन को। रन पूरा करते हुए बैट्समैन। इस ओवर में मडवी ने रनों पे रोक लगाई है और ख़ास तौर से कौन बहुत अच्छा बना रहे। वुडलैंड स्पॉट्स पे गेंदों को पिच कर रहे। ड्रॉ के लिए राजनौली की दोनों टीमें JRE राजनौली, गावदेवी राजनौली आ चुकी है। DS टेम्बोली के कैप्टन और घाटले गांव के कैप्टन आपको VIP पे आना है। इस मरतबा फिर ड्राइव करना चाहते थे, मोटा सिरा लेके गेंद बहुत ही फाइन थर्ड मैन पे चली गई है और 2 रन पूरे किए बैट्समैन ने। इन 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ जोवेली का 25 रन और कोई विकेट नहीं। इस ओवर में भले से रन नहीं आ रहे, उसका कारण है कि गेंदबाजी चैनल में हो रही है। लाइन ऑफ अटैक बहुत ही एक्सेलेंट है। आप देख रहे हैं रबर क्रिकेट का घमसान नया इतिहास रचा है। राजनौली प्रमोद हो, पूरी टीम हो या शोमैन महेश ठाकरे हो। ऑफ स्टंप के बाहर कोई स्ट्रोक नहीं खेला। वाइड घोषित के अंपायर ने। 26 पे पहुंचा स्कोर जोवेली का। जोवेली में जो स्पर्धा होती है वो बहुत बड़ी स्पर्धा होती है, जहाँ पे भावेश पवार ने मैन ऑफ द सीरीज भी जीता था। लगभग 2019 का वो कप रहा था। बड़ा नाम है जोवेली। सापाडे कल्याण क्षेत्र की वो टीम है जिन्होंने बड़ी बड़ी टीमों को कई चुनौतियां पेश की है। राइट आर्म राउंड स्टंप जाते हुए विकी मडवी। स्विंग एंड मिस, बहुत बढ़िया गेंद। अच्छी बॉलिंग कर रहे हैं विकी। उल्टी टोपी सीधा निशाना। विकी मडवी राइट आर्म राउंड विकेट। इस मरतबा खड़े खड़े शॉट खेला है और गेंद चली गई लॉन्ग ऑफ के ऊपर 6 रन। वाकई में ये खिलाड़ी का टाइमिंग फॉलो थ्रू देखने जैसा है। स्टैंड एंड डिलीवर, फोर्सिंग स्ट्रोक 6 रन। आणि पुन्हा एकदा माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 5 टीम्स आहेत, 4 संघ तर ऑलरेडी आपल्याला मिळालेत. या मॅचमधील विजेता संघ असं नाव लिहिण्यात आलं आहे. जर समजा फर्स्ट टीमला बाय मिळती आहे सेकंड थर्डमध्ये, फोर्थ फायमध्ये मॅच. जर थर्डला मिळाली फर्स्ट सेकंड फोर्थ फायमध्ये किंवा फोर्थला मिळाली फर्स्ट सेकंड थर्ड फाय, अशा लॉट्सनुसार मॅचेस होतील. तर आपण करूया त्या ठिकाणी लकी ड्रॉ आणि पाहायचं नशिबाची साथ कुणाच्या बाजूनं लागतीये आणि ड्रॉच्या सोबतीनं तिसऱ्या फेरीमध्ये थेट कोणता संघ दाखल होतोय. गेंदबाजी के लिए कुणाल पाटिल आए हैं. अगर विजेता टीम ये जो चालू मैच की जीत गई तो ये मैच और बड़ा हो जाएगा. अगदी बरोबर आहे. आणि मागच्या 2 दिवसापैकी आपण पाहिलं तर विजेत्या संघाला बाय ऑलरेडी काल परवा मिळालेले. पाहायचं आज काय घडतंय. कुणाल पाटिल लेफ्ट आर्म ओवर द विकेट. इस मरतबा हुक करने की कोशिश, गेंद के लाइन के बाहर चले गए थे. वाइड घोषित के अंपायर ने. 1 रन और आता हुआ 33.
भरपूर चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न टीम जय हनुमान जोवेली करते आहे, जी या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर बदलापूर बल्टमधनं वाईल्ड कास्ट एंट्री सोबत दाखल झाली आहे. कुणाल, रोशन को बहुत ही कड़क ऑफ ड्राइव, गेंद लॉन्ग ऑफ पे गई है, 1 रन हुआ है और 2 रन. देखिए पॉइंट, कवर पॉइंट का जो इलाका है ये थर्डमैन का, वहाँ गेंद बाउंड्री के बाहर ज़रूर जाती है, लेकिन एक्स्ट्रा कवर खासतौर से वाइडिश मिड ऑफ पे गेंद थोडी रुक रही है. बॉल तयार कुणाल. आपण सर आता ड्रॉ कडे वळणार आहोत, तर केला जातोय त्या ठिकाणी ड्रॉ आणि पाहायचं कोणत्या टीमची चिठ्ठी निघती आहे आणि कोणता संघ ड्रॉच्या सोबतीनं तिसऱ्या फेरीमध्ये जातोय. आणि ड्रॉ निघालाय, टीम नेम गावदेवी रांजनोली यांना मिळाला ड्रॉ. म्हणजे बाकीच्या आता मॅचेस आहेत. गावदेवी रांजनोली सामना खेळली होती आय थिंक आजच्या दिवसातील दुसरा, म्हणजे फर्स्ट, थर्ड, फोर्थ, 5 घाटलेगाव विरुद्ध या मॅच मधील विजेता टीम खेळ. आणि त्याआधी ज्या 2 टीम्स आपण पाहिल्यात त्यांच्यामध्ये सामना सुरू होईल. सॉरी सिद्दीक सर, थोडा ड्रॉ सुरू होता त्यामुळे थोडंसं नक्कीच रिदम ब्रेक झाला. पुन्हा एकदा आपण वळूया सिद्दीक भावे सरांकडे. रांजनोली आणि टेंबिवलीच्या कॅप्टनना टॉससाठी यायचं. कुणाल पाटिल, साइड आर्म गेंद थी पिछली, इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर से खींच के मारा है, मिड विकेट बाउंड्री के ऊपर, फुल पावरफुल, 6 रन. करण धुले ताबड़तोड़ बल्लेबाजी कर रहे हैं. 43 पे पहुंचा है स्कोर JH जोवेली का. कमाल की बल्लेबाजी करण धुले की. बैकलीफ कितना अच्छा है उनका, बहुत जल्दी गेंद को पढ़ लेते हैं. कुणाल पाटिल, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, अपने स्टेप में चूके, डेड बॉल का इशारा अंपायर गुप्ता का आता हुआ. स्कोर है 43. कुणाल, ओ बढ़िया गेंद, लेकिन ज्यादा कटी वाइट. देखिए साइड आर्म गेंद जब करते हैं वो लाइन बिलोंग्स टू अंपायर. अंपायर गुप्ता काफी अनुभवी है. आप लाइन पे गेंद करेंगे तो फिर अंपायर आप पर उसका भुगतान लगा देगा. कुणाल पाटिल, इस मरतबा मिस टाइम स्ट्रोक, क्या आउट हो जाएंगे? बढ़िया कैच और करण धुले आउट. तीन आसमानी तूफानी सिक्सर लगाए, 1 चौका लगाया. नए बल्लेबाज रोशन धुले का साथ देने के लिए विवेक गायकॉड बल्लेबाजी को आए. विवेक गायकॉड बहुत ही मजबूत काटी के बैट्समैन हैं. हालांकि कुणाल पाटिल ने आखिरकार अपनी टीम को एक बड़ी सफलता दिलाई. तीसरा ओवर चल रहा है, स्कोर है 44, विकेट गिरा है 1. बल्लेबाजी कर रही है जोवेली स्पोर्ट्स और गेंदबाजी कर रही है आई गावदेवी स्पोर्ट्स सापार्डे. कुणाल पाटिल, और इस मरतबा कंट्रोल पुल शॉट है, छोटे बैकलिफ से पुल किया था, गिरते पड़ते गेंद को उठाया, लेकिन पहुंच गए अपनी क्रीज में. जोखिम भरे 2 रन पूरे. इन 2 रन से स्कोर 46 ऑन द बोर्ड. 46 रन जोवेली 1 विकेट गंवाने के बाद. आप देख रहे हैं रबर क्रिकेट का घमसान, पौसाली क्रिकेट के रंग महेश ठाकरे और राजनोली स्पोर्ट्स के संग. इस मरतबा फिर एलिवेशन नहीं है, बदन के करीब थी, कट जरूर किया. डीप पॉइंट में खिलाड़ी मौजूद है. 1 रन बनता हुआ स्कोर में. ओवर
समाप्त होते हुए 3 कुल स्कोर है जोवेली स्पोर्ट्स का 47 रन, 47 लॉस ऑफ करण धुलेस विकेट। अगली 2 टीमों को टॉस बॉक्स में तैयार रहना है। एक ओवर के लिए आपके 3 मिनट बचे हैं। सापार्डे, अगला मुकाबला होने जा रहा है 2 टीमों के बीच में। व्हाट अ मैच। DS टेम्बोली बनाम जय हरी राजनौली, प्रमोद मात्रे बनाम प्रतीक पाटिल। ओमकार शेट्टे, दुनिया में कोई भी खजाना सांप के बगैर, कोई भी फूल कांटे के बगैर और कोई भी कोई भी खुशी गम के बगैर नहीं है। इस मर्तबा अजीबो गरीब शॉट, घूमे जरूर है, गेंद हवा में है, जज नहीं हो रही है। ये जो इलाका है वहां पे बहुत ज्यादा पानी है और सुबह से कम 6 से 7 फील्डर स्नान कर चुके हैं वहां पर गिर के। दो रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 49 रनों पे पहुंचा है। 49 ऑन द बोर्ड। दीपेश मडवी, ओ हेलीकॉप्टर ड्राइव, कैप में अगेन ट्रैवल होती हुई वाइड ऑफ लॉन्ग ऑन, 4 रन, गजब का शॉट बैट्समैन विवेक गायकवाड का। आखिरी ओवर चलता हुआ अगला मैच ऑफ इवनिंग, प्रमोद मात्रे बनाम प्रतीक पाटिल, देखना ना भूलिए। इस मर्तबा बैकफुट पे गए, पुल कर दिया गेंद को, दूर कहीं, आउट ऑफ पार्क, हैंड हैंडसम, 6 रन। इस सिक्सर की मदद से स्कोर 59 पे गया है और ताबड़तोड़ बल्लेबाजी कर रहे विवेक गायकवाड। कुल मिलाकर 5 गेंदों पर 15 रन बनाए। एक अच्छे वन डाउन बैट्समैन और जोवेली यहां से जरूर बची हुई गेंदों पर 2 बड़े शॉट देखेंगी, क्योंकि 70 एक ऐसा टारगेट है जहां पर चेस करने में अच्छी टीमों को थोड़ी कठिनाई होती है, क्योंकि बारिश आ भी रही है और जा भी रही है। दीपेश मडवी, ओ हो, सजनी चली 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 साजन के घर, 6 रन, डाउन द ग्राउंड। पे पहुंचा है स्कोर, अभी भी 2 गेंदें बची है। इस मरतबा आड़े बल्ले से बहुत ही तेज स्ट्रोक है, डीप मिड ऑन पे गेंद को उठाने जा रहे हैं। 2 रन पूरे किए बैट्समैन ने। इन 2 रन से जोवेली के बल्लेबाज अब तेजी से आगे बढ़ते हुए 67 पे पहुंचे हैं। 1 गेंद बची है और इस ओवर में काफी महंगे साबित हो रहे हैं। अब तक 14, 18, 20 रन दे चुके हैं दीपेश मडवी। ये तो बाहर जाएंगी, ये गेंद श्योर बाहर जाएंगी। 6 रन, शॉर्ट आर्म पुल के बहुत बड़े खिलाड़ी लगते हैं जिस तरह से शॉट के लिए विवेक गायकवाड ने।
चुनौती। आइए चलते हैं अगले टॉस की तरफ। खेलने वाली टीमें जेआरई राजनौली अपने घरेलू मैदान पे खेल रही है और उनके सामने है डीएस टेम्बोली। आइए इस टॉस के लिए मैं आवाज देना चाहूंगा माननीय श्री गोकुल पाटिल साहब और पंडित भोयर साहब दोनों से निवेदन है कि आपको हमारे टॉस बॉक्स से जुड़ जाना है। आदित्य भोयर टीम के कैप्टन, बाबूनाथ मात्रे साहब आपको टॉस बॉक्स से जुड़ जाना है। सुस्वागतम। और पंडित भोयर, ये पर्सनालिटी राजनौली की ऐसी है कि जब आते हैं तो पूरा वीआईपी डाइस मुस्कुराता है। कुछ तो बात है। कौन कॉल करेगा? नहीं, नहीं चलेगा। पहले बोल। काट। यस, जेआरई राजनौली ने टॉस जीता है। बहुत धन्यवाद दोनों मान्यवर्स का। यस, जेआरई राजनौली ने टॉस जीता है। नाणेफेक जिंकले, काय करणं? फिल्डिंग. होम ग्राउंडवर काय अपेक्षा आहे प्रमोद आणि सर्व टीमची? पूर्ण टीमने चांगलं खेळ करावं आणि जास्तीत जास्त स्कोर कमीत कमी स्कोरमध्ये समोरच्या टीमला थांबावं. स्वतःचे चषकमध्ये, सक्सेसफुल चषकमध्ये सक्सेस होताना कसा वाटतो? खूप चांगलं वाटतंय. समोरची टीम ते डेंजरस टीम आहे डीएस टेम्बोली. टार्गेटवर कुठले फलंदाज राहतील? टार्गेटवर प्रतीक पाटील. ऑल द बेस्ट। आदित्य, बहुत बढ़िया क्रिकेट टीम पिछले 2 साल से खेल रही, चाहे टेनिस क्रिकेट हो चाहे रबर, लेकिन एज अ बहुत ही कूल कैप्टन, सेंसिबल। पहले ये बताइए कि नित्यानंद ठाकरे चषक पिछले 3 दिनों से किस तरह आप एंजॉय कर रहे हैं? पावसाळी स्पर्धा आहे आणि खूप चांगली स्पर्धा आहे. अशी स्पर्धा कुठे बघितली नाही पावसाळ्यामध्ये. टॉस आप जीतते तो क्या करते? बॅटिंग करने वाले. आप ये बताइए, बल्लेबाजी करते हुए प्रमोद एंड कंपनी के सामने 4 ओवर में कितने रन रखेंगे? 55-60 रन करने को. किस नंबर पे आएंगे आप बल्लेबाजी को? मैच की सिचुएशन है सर. ऑल द बेस्ट। द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज जेआरई राजनौली वन द टॉस, सिलेक्टेड बोल फर्स्ट। देखना है दोस्तों, इलाका हमारा, धमाका हमारा रहता है अगले मैच में। ये इलाका तुम्हारा, धमाका हमारा। बैक टू कमेंट्री बॉक्स। थँक्यू सो मच सिद्दीक भावे सर. पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली टीम जे हनुमान जोवेली. 73 धावा त्यांनी बनवल्या आणि 74 धावेचं एक मोठं लक्ष 4 षटकांमध्ये पार करायचं आहे टीम सापाडे क्रिकेट संघाला. सलामीची जोडी आली आहे विघ्नेश मडवी आणि विकी मडवी. ओपनिंग पेअर सापाडे टीमच्या माध्यमातून. रबर बॉल क्रिकेटमध्ये या टीमचा देखील एक वेगळाच बोलबाला आहे. मात्र सध्या टार्गेट मोठं सेट झालं आणि बॉलिंग ट्रॅकवरती तयार झाला आहे. बदलापूर क्रिकेटमधील एक वैभवशाली नाव महेंद्र धुळे माही बॉलिंग ट्रॅकवर. अंपायर मनोज गुप्ता सर आणि त्यांना साथ देत असताना जय पवार सर जेपी. आणि सलामीची जोडी, एक मोठं लक्ष समोर, मनाशी उदंड अभिलाषा आणि असंख्य सारी स्वप्न. संघ 2, विजय मात्र एकाला मिळणार. जोवेली की सापाडे, सापाडे की जोवेली. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. 3, 2, 1 गेम ऑन. लेट्स प्ले. बॉल टप्पा पडल्यानंतर गोलंदाजाच्या अगदी डोक्यावरून फ्लाय झालाय. अंपायरचा इशारा वाईट बॉल. आणि त्याच बरोबरीनं गोलंदाजासाठी 1 फॉर दी ओव्हर.
1+1 अशा 2 धावा आलेत आणि 2 धावेनं डावाला झाली आहे सुरुवात. स्ट्रायकर इनला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल विघ्नेश मडवी. राऊंड विकेट. ऑन साईडला लॉफ्ट करायचं होतं, व्यवस्थित चेंडू बॅटला आला नाहीये. एक सिंगल झाली आहे पूर्ण. क्षेत्ररक्षक फार वेगानं आले, थ्रो थोडासा खराब आणि त्यामुळेच मिळतील धावा. या ठिकाणी 2. विवेक गायकवाड फिल्डिंग चांगली केली. क्षेत्ररक्षण फक्त थ्रो ज्यावेळी करायचं होतं थोडीशी चूक आणि 2 धावा. अकाउंट ओपन होत आहे फलंदाज विघ्नेश मडवीचं. महेंद्र तुळे तयार आहे. राईट अप. राऊंड विकेट. लक्ष 74चं फार मोठं पाहिजे. कशा प्रकारे पाठलाग करेल टीम सापाडे. यावेळी देखील लाईन खराब. पुन्हा टाकावा लागेल. हा देखील बॉल. एक्स्ट्रा रन ऍड होतीये. आता प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली आहे का नेक्स्ट मॅच खर्चा मैदानावरती टीम जहारी रांजनोली इन ऍक्शन. DS टेंबिवली या संघाविरुद्ध फटका चांगला आहे. विघ्नेश मडवीच्या बॅटमधनं बॉल चालला डीप मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. लक्ष मोठं आणि सुरुवात मोठी दमदार करत असताना टीम देखील रिटर्न क्रीजच्या काहीसा बाहेर. अंपायर मनोज गुप्ता सरांचा इशारा वाईट बॉल. आदरणीय भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते किरणजी विनोद ठाकरे यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय, ज्यांनी या स्पर्धेसाठी बस बॉलर ऑफ दी टुर्नामेंट ग्रामीण फॉर्मॅट शूज आम्हाला पुरस्कृत केलेत आणि बस बॅटर ऑफ दी टुर्नामेंट ग्रामीण फॉर्मॅट ज्यांच्या माध्यमातून एक बॅट आम्हाला पुरस्कृत करण्यात आली आहे. तर स्वागत आहे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते किरणजी ठाकरे आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय महेशदा ठाकरे आणि राजेंद्रदादा ठाकरे यांच्या वतीनं मुख्य मंचावरती. कमबॅक केलं माहीनं. आपटी बार होता बीट केलं. लाईन पुन्हा एकदा चेक करावी लागेल. हे षटक आता फारच मोठं पाहायला मिळेल कारण व्हाईट बॉल आतापर्यंत आपण पाहिले तर तब्बल या ठिकाणी 4 आलेत आणि धावफलकावरती 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झाल्यानंतर धावफलकावरती पाहायला मिळतात 13. पहिलं षटक जर चांगलं आलं तर मॅचमध्ये इंटर होऊ शकते टीम सापाडे. बॅकफूटला येऊन पॉईंटच्या वरनं उडवायचं होता बॅट आणि जर आपण पाहिलं चेंडूचा संपर्क होण्याआधीच चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावलाय. येतोय डॉट बॉल. लगातारची 2 निर्धाव. महेंद्र धुळेकडे अनुभव फार मोठा आहे आणि त्याचा फायदा उचलत असताना माही. अजून एक सुंदर बॉल. टप्पा पडल्यानंतर लेंथवरनं अपेक्षेपेक्षा जास्त उसळी त्यामुळेच बीट झाले फलंदाज विघ्नेश. लगातार जे 3 निर्धाव आणि अप्रतिम कमबॅक टीम जे हनुमान जोवेली या ठिकाणी करतीये. बदलापूर क्रिकेटमधील एक फार मोठं नाव जोवेली समोर होता, फायदा उचलू शकले नाही आहेत. एक धाव तर नक्कीच मिळतीये. दुसरा धावेचा प्रयत्न देखील सुरू झालाय. 2 रन्स कंप्लीट आणि 2 धावेच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि धावफलकावरती धावा पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळतात त्या म्हणजे 15. म्हणजे जिंकण्यासाठी आता समीकरण जर इथं आपण पाहिलं येणारे चेंडू शिल्लक आहेत या ठिकाणी 18 आणि 18 बॉल धावा करायच्यात या ठिकाणी 59. जोवेली संघ खेळतोय आणि जोवेलीलाच बिलॉंग करतात आमचे कॅमेरामॅन शुभम मस्कर. ते देखील सातत्यानं या स्पर्धेमध्ये ॲज अ ऑफिशियल कॅमेरामॅन tenniscricket.in साठी फार चांगलं काम करतात. मात्र क्षेत्र कोणतंही असो ज्यावेळी क्रिकेटवरती तुम्ही प्रेम करता आणि ग्रामीण टीम मैदानावरती उतरते त्यावेळी मनामध्ये एक वेगळीच स्वप्न प्रत्येक प्रेक्षक पाहत असतो. बदलापूर म्हटलं की जोवेलीला बिलॉंग करणारे महेश धुळे असतील जे अतिशय चांगले समालोचक आहेत, राहुल चव्हाण असतील. तांसकडून देखील ऑल द बेस्ट टीम जय हनुमान जोवेलीला आणि त्यांचं देखील करू आपण वेलकम या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय नित्यानंद ठाकरे चषकात. बॉल तयार. पहिलाच बॉल रिटर्न क्रीजच्या फारच बाहेर. एक्स्ट्रा रन ऍड झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. गोलंदाज
प्रेमच्या हातामध्ये हे दुसरं षटक या ठिकाणी संघनायकानं दिलंय. फलंदाजी फार चांगली केली. सुरुवात रोशन धुळेनं अगदी बेधडक नाबाद तो राहिला. 29 केल्या विवेकनं. करण धुळेच्या बॅटमधनं आला 26 आणि 73 धावा 4 षटकात लावल्या. आता नो बॉल कारण आता विकेटचा बॉल बाहेर पिच झालाय. एक्स्ट्रा रन सातत्याने येताना दिसतात. अजून एकेरी धावफलकावरती जोडली गेली आहे. एक्स्ट्रा रन जरी आल्या पहिल्या षटकात मात्र महेंद्रनं कमबॅक फार सुंदर केला. मात्र आता या ठिकाणी प्रेमचं हे षटक थोडंसं महागडं ठरेल का, कारण गरजेच्या धावा टीम सापाडेसाठी 18-59 त्यांना बनवायच्यात. समीकरण आता उरलंय 18-57. नेक्स्ट बॉल फ्री हिटची संधी आहे. फ्री हिटचा बॉल फलंदाज विकी मडवीसाठी. गेम चेंजर आहे विकी मडवी सापाडे टीमचा. फटका विकी मडवीचा. समोर लॉंग ऑफला फर्स्टला डाऊन दी बॉल फील्ड झेल निसटलाय. मात्र फ्री हिटचा बॉल आणि 2 धावा त्या ठिकाणी मिळतील टीम सापाडे संघाला. पिंटा पाटील असतील अधिक पाटील असतील यांचं नेहमीच योगदान असतं सापाडे टीमसाठी. आज मात्र पाहिलं तर सापाडे टीमला पुरस्कृत केलंय. जयेश थळे यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत करण्यात आलाय स्वर्गीय नित्यानंद ठाकरे चषकामध्ये. किरण ठाकरे रांजोलीवाला नावलई गाजला. किरण ठाकरे रांजोलीवाला नावलई गाजला. नावलई गाजला ना बाई बघा सोन्यानं सजला. नावलई गाजला. क्या बात आहे. नुकतंच ज्यांचं आगमन झालं आणि त्यांच्याच नावाचं गुणगान गाणारे संगीत तुम्ही ऐकलं. किरण थळे आणि जयेश थळे यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहता. पुन्हा एकदा नो बॉल. एक गोष्ट चांगली आहे की विकेटच्या बाहेर 2 नो बॉल टाकल्यानंतर बॉलर चेंज होत नाही. अन्यथा अजून एक विकल्प शोधावा लागला असता टीम जोवेलीला. एक्स्ट्रा रन आलेत. धावफलक पुन्हा एकदा दुहेरी धावेनं पुढे सरकेल. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 21. अजून इथनं प्रवास बाकी आहे तो म्हणजे तब्बल 53 धावेचा. फटका पुन्हा एकदा फसला. फ्रीटचा बॉल होता. फारसा फायदा या ठिकाणी उचलू शकले नाहीयेत. टीमची टोटल जर या ठिकाणी आपण पाहिली तर सिंगल डबलला नक्कीच या ठिकाणी धावफलक हलत जरूर ठेवण्यात आलाय. मात्र ज्या वेगानं धावा यायला हव्या सध्या त्या बनत नाहीयेत. फलंदाजी करणाऱ्या टीम जयहरी रांजनोलीची क्रिकेट स्पर्धा आणि आज त्यांच्या दोन्ही टीम इन ॲक्शन आहेत. एक 3ऱ्या फेरीत पुढे सरकली आहे आणि एक आपण पाहताय दुसरा सामना खेळ टेंबिवली विरुद्ध. फटका सुंदर. बॉल चालला डी बॅकवर्ड पॉइंटला. एका टप्प्यावरती चेंडू सीमारेषा बाहेर. चौकार. चौकार आलाय. काहीच असेच किरण या ठिकाणी जागा होत असताना धावफलक 4ने पुढे सरकल्या. टीमची टोटल 4ने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे 27-27. प्रत्येक षटकात जर आपण पाहिलं तर कमीत कमी 2 मोठे फटके आवश्यकच आहेत. राऊंड विकेट. प्रेम फटका समोर लॉंग ऑनला बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक दर्जेदार षटकार फलंदाज विघ्नेश मडवीच्या बॅटमधून. आहे त्याची शान चर्चा ही गावोगावान. हे विनोद बाबांचा आशीर्वाद त्याला चांगलाच लाभला. विनोद बाबांचा आशीर्वाद त्याला चांगलाच लाभला. नावलई गाजला ना बाई बघा सोन्याने सजला. नावलई गाजला ना बाई बघा सोन्याने सजला. मॅच ऑन. आता सामन्यामध्ये इंटर झालाय तो म्हणजेच टीम सापार्डे. धावफलकावरती 33 वरती जाऊन पोहोचला. अजूनही प्रवास या ठिकाणी बाकी आहे तो म्हणजेच 41 धावेचा.
बॉल तयार, टप्पा यावी सुंदर आहे. पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल बीट करून जाता फलंदाज विघ्नेशला. धावफलकावरती धावा थांबलेत 31 वरती. जिंकण्यासाठी करायचे 74 चेंडू शिल्लक आहेत आतापर्यंत या षटकातील. जर अजून आपण पाहिले तर अंतिम एक बॉल म्हणजे 13 बॉल आणि आवश्यक धावा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्या मात्र 43 13-43. अजून एक रन एक्स्ट्रा मिळेल आणि एक चेंडू देखील महागडं षटक या ठिकाणी पाहायला मिळतं. गोलंदाज प्रेमचं पहिल्या षटकात माहीनं कमबॅक फार सुंदर केला. षटकार खाल्ला, व्हाईट बॉल झाले, लगातारचे 3 चेंडू निर्धार टाकून मॅचमध्ये इंटर केला. मात्र या षटकात जर आतापर्यंत आपण पाहिलं तर 19 धावा खर्च झालेत. शेवटचा चेंडू फटका मिसटायमिंग, मिड विकेटला फार काळ बॉल हवत. प्रयत्न करतात क्षेत्ररक्षक, दूर राहिले, नाही पोहोचू शकलेत. क्षेत्ररक्षण यावी सुंदर झाला, थ्रो देखील चांगला आलाय. त्याच वेगानं मात्र 2 धावा त्या देखील कंप्लीट करण्यात आल्यात आणि 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात ज्या जाऊन पोहोचलेत 34 या आकड्यावरती 36 या आकड्यावरती. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी धावा आवश्यक आहेत. त्या म्हणजे जर आपण पाहिलं तर 38. टीम मीटिंग थोडी जास्त होतीये. केडी थोडं फास्ट खेळायचं. रियांचं देखील आगमन झालं. स्वागत आहे आपलं, ज्याच्या नावानं तुम्ही रियान 11 राजनोली सिटी क्रिकेट फॉर्मॅटमध्ये संघ पाहता. लकी चाम धावफलकावरती धावा सध्या आपण पाहता 36. 12:38ची गरज आहे या मॅचच्या दरम्यान टीम सापाडे संघाला. किरण तळे आणि जयेश तळे फॅम टीम, तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान जोवली संघ तुम्हाला इन ॲक्शन या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि पाहायचं कशा प्रकारे हा सामना अंतिम टप्प्यापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळेल. 12 बॉल 38 बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे गोलंदाज करण धुळे आणि समीकरण जर इथनं आपण पाहिलं प्रति षटकामागे 19. पहिलाच बॉल एक्स्ट्रा रन मिळेल. सातत्यानं प्रत्येक बॉलवरती मॅचमधला थर्रा राणा तो मात्र वाढत चाललाय आणि समीकरण जे आहे ते सातत्यानं बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हा सामना जर अशाच प्रकारे शेवटच्या टप्प्यापर्यंत सुरू राहिला तर मात्र या मॅचमध्ये कधीही पुनरागमन करू शकते टीम सापाडे. लाईन सुंदर आहे, लेफ्ट आर्म बॉलर आहे करण धुळे. राऊंड विकेट आल्यानंतर टप्पा अगदी चांगल्या ठिकाणी पडलाय, लेंथ एरिया, आणि तिथनं चेंडूला उसळी देखील मिळाली. बीट झाले फलंदाज विकी मडवी आणि विघ्नेश ही जोडी मैदानावरती खेळतीये. अपेक्षात दोन्ही फलंदाजांकडनं हलक्या हातानं फक्त दिशा देण्याचं काम केलंय. बॉल चालला डीप मध्ये, स्कोर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक येण्याआधी गोलंदाज पोहोचलाय. शपथेचा चीता करण धुळे. वॉट अ फोल्डिंग, वॉट अ एफर्ट, काय मेहनत करतीये मैदानाच्या आत या ठिकाणी टीम जोवेली आणि या टीमचा मुख्य खेळाडू करण धुळे. धावफलकावरती धावा 2ने पुढे सरकतील. टीमची टोटल 2ने पुढे सरकत असताना धावफलकावरती जाऊन पोहोचले धावा आपण पाहताय 39-39. काय म्हणशील मनीष दादा, अजूनही इथनं 10 बॉल शिल्लक आहेत आणि 35ची गरज आहे. जास्त वेळ घेतलाय विघ्नेशने असं मला वाटते धावांना चेस करण्यासाठी. कारण पाहिलं तर आपण 4 ते 5 डॉट बॉल्स ज्या बॉलवर धावा जर आल्या असतात तर समीकरण काहीतरी वेगळं पाहायला मिळू शकलं असतं. पण जे झालंय त्याचा विचार न करता काय करायचं आहे तो विचार केला तर सामन्यामध्ये अजून रंगत येऊ शकेल. अजून एक सुंदर बॉल पडल्यानंतर अनपेक्षित उसळीच त्या ठिकाणी मिळाली आणि त्यामुळेच या ठिकाणी आपण पाहिलं तर बीट झाले फलंदाज. या क्षणाला आपण पाहताय विकी. षटकार चौकार तर जरूर आलेत. एका बाजूनं मात्र जी विकीकडनं साथ हवी होती ती देखील मिळाली नाही, कारण विकी या टीमचा एक ट्रम्प कार्ड, त्यामुळे त्याच्याकडनं अपेक्षा मोठ्या असतात सापाडेला. शफल झाली, ऑन साईडला खेळायचं होतं. रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही जी वाईटची लाईन आहे ना तितका डीप नाही जाऊ शकत आहात, कारण तितका वेळ तुम्हाला मिळत नाही. ज्यावेळी तुम्ही शफल होता त्यानंतर वाईट ट्रान्सफर करणं आणि फुटवर्क यामध्ये वेळ जर निघून गेला तर तुम्ही टायमिंग कधी करणार, शॉट कधी अटेम्प्ट करणार. आणि रबर बॉल क्रिकेट आहे ना भरपूर फास्ट मनीष आता
इथे ज्या काही क्रिया तुम्हाला करायच्यात क्विक सेकंड त्यामध्ये तुम्हाला कराव्या लागतात. शॉटचं सिलेक्शन, कुठे खेळायचे, कवर्स, पॉइंट, ऑन साईड, यावी खोलवर टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर स्टाईल, कवर्स, बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार आला. मोजून मापून मारलेला हा कॅल्क्युलेटिव्ह 6 होता फलंदाज विघ्नेश मडवीचा. सोन्याच्या किमतीसारखा होता सापाड या संघासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आता 46 या आकड्यावर जिंकण्यासाठी 7 बॉल्स 28 धावांची गरज. हा देखील तितकासा प्रॉमिसिंग एफर्ट नव्हता. मिस टाइम स्ट्रोक, सुरुवातीला ऑन साईडला स्लॉक करण्याचा प्रयास झाला होता. बॉल थोडा उशिराने आलाय त्याचमुळे पोहोचतोय फाईन लेग एरिया. तर मिळते 1 धाव. अशा पद्धतीने 3 षटकाचा खेळ संपतो. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 47 या आकड्यावर आणि 6 बॉल्समध्ये 27 धावांची गरज. कॅन बी, कॅनॉट बी. आता पाहूया 6 बॉलवर कुठला संघ मात्र बाजी मारतोय. 6 बॉल 27 ची गरज. हे मैदान असं आहे की इथे धावा बंदात देखील आणि धावा रोखल्या देखील जातात. या षटकामध्ये आपण पाहिलं तर करंदुळेनं पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केलं हनुमान जोवेली या टीमचं. आणि तदनंतर जर आता आपण पाहिलं 6 बॉल 27 आणि बॉलिंग ट्रॅकवरती तयार झाला गोलंदाज या क्षणाला विवेक गायकवाड. या खेळाडूचा रोल देखील मोठा राहिला नेहमीच टीम हनुमान जोवेलीसाठी. आज फलंदाजीमध्ये त्यानं येऊन ताबडतोब बॅटिंग केली, एक मोठं लक्ष लावून दिलं. बघ गतवर्षीच्या जर स्ट्रॉंग बॅटरचा विचार केला तर सूरज पाटील आणि करिश मात्र या दोन फलंदाजांचा आवर्जून विचार करावा असं वाटतं. कारण या स्पर्धेमध्ये या दोघांनी मात्र फलंदाजीचा कहर दाखवला होता. आणि पाहूया आता 6 बॉल्समध्ये 27 धावांची गरज पूर्ण करण्यासाठी फलंदाजी कशी होते. खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोक एक्झिक्यूट केला. इनसाइड आउट, एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स कमी, बॉल जातो वाईड ऑफ लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत बॉल अडवला जाईपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची मिळते संधी. 2 धावांची वाढ. धावसंख्या 49 झालेली आहे. 49 रन्स जिंकण्यासाठी 5 बॉल्स 25 धावांची गरज. ज्याला धडपड करायला जमते त्याच्यासमोर परिस्थिती सुद्धा नमते. धडपड करायची आहे. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक, खूप चांगलं एक्झिक्युशन. बॉलला पाठवलंय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. मितील 4 चौकार. आय एम पॉसिबल. आणि आता 4 बॉल्समध्ये 21 धावांची गरज आहे सापाड गावाला जिंकण्यासाठी. ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक स्विंग केलंय पण मात्र तितकासा फोर्स या बॉलला देऊ शकले नाहीये बॅटर विघ्नेश. दरम्यान 2 धावांचा कॉल आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण थोडंसं फसतंय. 2 धावांची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 55 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी आता 3 बॉल्समध्ये 19 धावांची गरज. हळूहळू हा सामना थोडासा लांब जात चाललाय सापाड या संघासाठी. कारण कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम असल्या कारणाने 3 उत्तुंग षटकार जरी लावले गेले तर सुद्धा जिंकू शकणार नाही हा सामना. सापाड पण तरी देखील प्रयत्न करत राहणं शेवटच्या क्षणापर्यंत. 3 बॉल बाकी आहेत. धावसंख्या 55 झाले. 19 धावांची गरज आहे. 3 बॉल्स 19 धावांची गरज. बॉलर तयार विवेक. पुन्हा एकदा क्वालिटी स्ट्रोक पॅड अँड पॅड मधला बॉलला सरळ रेषेमध्ये लॉक करताना आवडला आमच्या समालोचन कक्षाच्या समोर. 6 धावांसाठी निर्भीड निर्धास्त लाजवाब षटकार. केलेत त्या डॉट बॉलवर जर धावा आल्या असत्या तर मात्र कुठेतरी वेगळं चित्र पाहायला मिळू शकलं असतं. पण जसं तुम्हाला हवंय तसं घडत नसतं. हो यावेळेस मात्र पूर्णपणे आयसाईड डळमळीत झाली होती. ऑन साईडला फक्त फ्लिक केलं. बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. 49 धावांवर खेळत आहे विघ्नेश आणि अर्धशतक पूर्ण होतोय का. जबरदस्त क्वालिटी बॅटिंग तर झाले अंडर प्रेशर. कारण खूप जास्त धावांचा पाठलाग करत असताना मात्र खूप कमी फलंदाज खेळपट्टीवर तग धरून थांबत असतात. त्यातल्या त्यात हा फलंदाज एका बॉलमध्ये विजयासाठी 9 धावांची गरज आहे. 1 बॉल 9 रन्स रिक्वायर्ड टू विन. बॉलर तयार विवेक.
फुलटॉस बॉल आहे आणि या बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आणि सापाड संघ या स्पर्धेच्या बाहेर. 50 पूर्ण झालेले आहेत. विघ्नेश जबरदस्त बॅटिंग, पण मात्र शेवटच्या क्षणाला तुमचा विजय नियतीला मान्य नव्हता. विजय झालाय संघ जेवेली. अभिनंदन.